माणदेश, माणदेश परिसर. ज्या भागातून माण नदी वाहते तो भाग माणदेश परिसर म्हणून ओळखला जातो. सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या सीमेवरील तालुक्यांचा या माणदेशी भागामध्ये समावेश होतो. माणखटाव, आटपाडी, सांगोला, जत, मंगळवेढा आदी तालुके या भागात येतात. मात्र वर्षानुवर्ष या भागातील नागरिकांच्या पाचवीला दुष्काळ पुजला आहे. दुष्काळ म्हणजेच येथील नागरिकांचे जीवन बनलं आहे. या परिसरात शेतीसाठी, पिण्यासाठी, जनावरांसाठी ना उद्योगासाठी येथे मुबलक पाणी आहे. पाण्याअभावी या परिसरात अनेक समस्या व प्रश्न आहेत. या माणदेशी भागातील सांगोला हा तालुका हे दुष्काळग्रस्तांचे प्रतिनिधित्व करतो. नुकतेच येथील शेतकरी व जनतेच्या संघर्षातून पाणी तालुकावासियांच्या शेतात आले आहे. तेव्हा या दुष्काळी तालुक्याचा दुष्काळ व सुकाळ या दरम्यानचा अभ्यास करू. गेली अनेक वर्ष दुष्काळामुळे या तालुक्याचा विकास म्हणावा तितकासा झाला नाही. दुष्काळामध्ये येथील शेतकरी भरडला गेला होता. त्यातच 2013 साली पडलेल्या महाभयंकर दुष्काळाच्या खाईत शेतकरी हवालदिल झाला होता. गावोगावी छावण्या उभारल्या होत्या. जिवंत जनावरे भर दिवसा कत्तलखान्याकडे नेली जात होती. गावोगावीचे नागरिक घराला कुलूप लावून पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धावू लागले होते. गावे ओस पडली होती. जिकडे पहावे तिकडे दुष्काळ, दुष्काळ अन दुष्काळाच्या झळाच दिसत होत्या. ओलावा, पाणी, जिवंतपणा, हिरवीगार शेते हे कुठेच दिसत नव्हती. दिसत होते ते फक्त येथील जनतेच्या डोळ्यात पाणीच आणि पाणी. दुष्काळाच्या झळा सोसलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकूया त्यांच्याच शब्दात. आम्हाला मागील 2 वर्षात दुष्काळ पडला आमच्या गावाला, तसं सांगोल तालुक्याला. तर आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चारा छावण्या चालू झाल्या. चारा छावण्या चालू झाल्यावर आमच्या सर्व शेतकऱ्याची जनावरं व्यवस्थित जगली आणि त्याच्यामुळं दुधाची उलाढाल झाली. आमचं उत्पन्न दुधावर आहे, त्यातनं आम्ही उदरनिर्वाह करतो. दुधावर पैसे येतात, खर्च भागतो, सर्व होते. पाण्यासाठी येथील 5 पिढ्या वाया गेल्या. अनेकांनी संघर्ष, न्यायालयीन लढाई, आंदोलने, मोर्चे व उपोषणे केली. तेव्हा कुठे शासन दरबारी जाग येऊन येथील पाण्याबाबत हालचाली सुरू होऊन मार्च 2013 मध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी येथील शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले. नदी, नाले, ओढे, बंधाऱ्यामधून पाणी पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले. शेतकरी व नागरिकांनी पाण्याचे ठिकठिकाणी पाणी पूजन केले. शेतकऱ्यांची शेती हिरवीगार झाली. बघावे पहावे तिकडे हिरवेगार गालचे दिसू लागले. शेतकरी आनंदी आनंद झाला. आज सांगोला सर्वाधिक दूध उत्पादन करणारा व सर्वाधिक डाळिंब निर्यात करणारा तालुका म्हणून नावारूपास आला आहे. येथील जनतेचे जीवनमान पूर्ण उंचावले आहे. काही दिवसांपूर्वी 5वीला पुजलेला दुष्काळ आणि दुष्काळात डोळ्यातील पाणी आणि शेतात पाणी फिरल्यावर शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून वर्षानुवर्ष केलेला संघर्ष दिसतो. शेवटी या भागातील जनतेची वाटचाल दुष्काळातून सुकाळाकडे झाली. आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नातून सांगोला वासियांना पाण्याच्या योजना मंजूर झाल्या.